कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक. लाल चौकी परिसरामध्ये तणावाचं वातावरण, पोलिसांचा बंदोबस्त. कल्याणमधल्या दुर्गाडी किल्ल्यापासून काही अंतरावरती शिवसेनेला रोखलं. किल्ला परिसरामध्ये मुस्लिम समाजाकडून नमाज पठण. शिंदेच्या शिवसेनेच्या नंतर ठाकरेंच्या सेनेचं लाल चौकी परिसरामध्ये आंदोलन. बॅरिगेड्सवरून दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याचाही प्रयत्न. जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दुर्गाडी किल्ल्यावरच्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया. सत्तेमध्ये असलो तरी आंदोलन करणार, शिवसैनिकांचा इशारा. बकरी ईदच्या निमित्ताने आज आणि उद्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला वाहतुकीसाठी बंद. आजच किल्ल्यावरती शिवसेनेचं घंटानाद आंदोलन असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावरती राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असल्यामुळे युतीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. गिरगावमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र यावेत म्हणून बॅनरबाजी. बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो. मनसे उपाध्यक्षांची या शिवतीर्थावरती महत्वाची बैठक. राज ठाकरेंच्या नव्या नियुक्त्यांच्या नंतरची ही पहिली महत्वाची बैठक आहे. युतीच्या संदर्भामध्ये काही संकेत मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा मनसेची शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी. हिंदी सक्तीची नाही, शासन निर्णय काढा, हिंदी टाळा, बॅनरवरचा आशय. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर पडलाय. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेमधल्या बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि बीआरएसच्या नंतर आता मुरकुटे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस मुख्याध्यापकांच्या नियुक्ती करणाऱ्या संस्था चालकाला अटक. चरण चेटुले असं अटक करण्यात आलेल्या संस्था चालकाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर दरोड्याच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली. अमोल खोतकर याच्या मैत्रिणीचा जबाब, सूत्रांची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक झाली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या नंतर कोर्टाच्या आवारामधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. शशांक अगवणेसह त्याची आई आणि आणखी 3 जणांना आणखी एका दिवसाची कोठडी. आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मुंबईमध्ये बेस्टने तिकिटांचे दर दुप्पट केल्यामुळे 5 लाख प्रवासी गमावले. उत्पन्नामध्ये मात्र 60 कोटी रुपयांवरून 75 कोटींपर्यंत वाढ. मुंबईमध्ये 10 एसपींची बदली. गेल्या आठवड्यामध्ये राज्यभरामधल्या 500 पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. राज्यामध्ये कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकाचा मृत्यू झालाय. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.